संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. कॅनलमध्ये टँकर कोसळून एक जण जागीच ठार. मिरज सलगरे या राज्य मार्गावरील बेळंकी जवळील घटना. मिरज ते सलगरे या राज्य मार्गावरील बेळंकी जवळील गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनलमध्ये टँकर कोसळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातून कर्नाटककडे K710432 हा टँकर मोलॅसिस घेऊन जात होता. काल 25 जानेवारी रोजी रात्री 12च्या सुमारास हा टँकर बेळंकीच्या अलीकडील गंगाटेक येथून खाली येत असताना गंगाटेकच्या पुढे असलेल्या उताराला टँकर नियंत्रित न झाल्याने कॅनलच्या कठड्याला धडकून कॅनलमध्ये कोसळला. यामध्ये टँकरच्या पुढील बाजूला जोरात धडक लागून या टँकरमधील चालक अडकला. यामुळे बेळंकी येथून चौकातून मिरज ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग दरम्यान जात असताना कठड्याला धडक लागल्याने रस्त्यावर पडलेली दगडी दिसली. हे दगडे उचलून टाकत असताना कॅनलमधील कोसळलेला हा टँकर आढळून आला. यानंतर मध्यरात्री घडलेला हा प्रकार काही मिनिटातच उघडकीस आला. रात्रीपासून कोसळलेला टँकर व चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र पुढील भाग पूर्णपणे चेपला गेल्याने स्टेअरिंग व टँकरच्या काही भागांमध्ये ड्रायव्हर अडकला होता. अखेर पहाटेच्या दरम्यान शर्थीचे प्रयत्न करून टँकरमधील चालकाला बाहेर काढण्यात यश आलं. तोपर्यंत टँकर चालकाचा मृत्यू झाला होता. मोलॅसिसचा टँकर कॅनलमध्ये कोसळल्याने कॅनलमध्ये संपूर्ण चिकटपणा पसरला होता. त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. सकाळी 6 वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस व बचाव पथकाचे काम सुरू होते. यावेळी ग्रामीण पोलीस बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी मदत कार्यात सहकार्य केलं.